पण का चाललो मी तुम्हाला खेळ देतो धंदा गाईस. प्रॉफिट साठी काय गोष्टी कराव्या लागतात, काय डिसिजन घ्यावे लागतात हे मी तुम्हाला. हॅलो व्हॉट्सअप, आय एम गुड सर्विस शाळेत बनवून ब्लॉग सेम एनर्जी अँड सेम इंटेन्सिटी. आता वाजले जवळपास 12:30 पावणे आणि मी जस्ट स्कूल मध्ये आला. किरण भेटली मला ऑफिस मध्ये. तर काय चालू आहे? मला आता 12 जानेवारीची नोटीस बनवायची. काय 12 जानेवारीला? स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती. ओ, आणि हे ट्रिपची मीटिंग कधी घ्यायची? शाळा सुटल्यावर ऑफिस. ठीक आहे, ऑफिस मध्ये आपल्या डन. तर आपण उद्या 10 जानेवारी 2026 आपण रयसेवा स्कूल ट्रिप जाणार आहे आपली लातूरला, चाकूरला. आणि तुम्हाला मी दाखवतो स्कूल मीटिंग मध्ये आणि एक शैक्षणिक सहल मध्ये काय काय गोष्टी लागतात. जसं फक्त कन्सेंट फॉर्म लागतो पालकांचा. त्याच आपण डिस्कस करणार. फक्त असं नाही की तोंडवरी केलं निघालो. याची पण याचे खूप साऱ्या गोष्टी असतात ते आपण डिस्कस करू. बाकी आवरून घे काम सगळं, मोठ्या सरांनी काम दिल्यावरून. बाकी ये मग नंतर ऑफिस मध्ये शाळा सुटल्यावर. बाय माय गाइस, ज्युनियर केजी. Good afternoon everyone. Sit down. How are you? आई ग किती. थँक यू गाइस. सिट डाऊन. ठीक आहे, नर्सरी एकदम लहान मुलं असतात. हे मला वाटतं सिनियर के जी आहे. गुड आफ्टरनून. सिट डाऊन एव्हरीवन. हाऊ आर यू? ठीक आहे, बाय एव्हरीवन. तर किरण शेख मॅम इथं आलेला आहे आणि उद्या ट्रिपचा पण प्लॅन करतोय. तर बेसिकली असं नसतं की जसं आपण ट्युशनची सहल समजतो की निघाले बाबा निघाले, तसं नाही. शाळेमध्ये आपल्याला काही नियम असतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेन पालकांची सहमती लागते आपल्याला. ते सहमती ड्रायव्हरचं लायसन, गाडीचे आरसी बुक हे आपल्याला गट साधन मध्ये सबमिट करावं लागतं. त्याच्यानंतर खूप डॉक्युमेंटल गोष्टी आहेत. त्याच्यानंतर समजा ट्रिप सुरू झाली, चेकलिस्ट काय काय असतात. चेकलिस्ट मध्ये तुम्हाला पूर्ण मुलांची यादी पाहिजे, मोबाईल नंबर समोर टिक बॉक्स वगैरे. प्रत्येक वेळेस खाली उतरल्यावर चढताना टीचरला प्रत्येक मुलगा टिक करून घ्यावा लागतो चेक. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्या मीटिंग मध्ये होऊन जातील. बाकी यांच्या काय सिनेमॅटिक्स सर्व आपल्याला टाइम टेबल बनवावा लागतो की आपल्याला किती वाजता निघायचे. आपण तिथे जाणार आहे 10:15 आपण उघडतोय. 4 घंट्याचा रस्ता आहे. तिथून 6:30-7 वाजता सुटणार. त्यासाठी 21 वर्षाचा अनुभव. त्यासाठी पालकांना अर्धा घंटा अजून आधी सांगावं लागतं. युनिव्हर्सल असतं ते. मॉर्निंग टाइम आपण निघतोय 6 AM ला. सगळ्यात मेन जे येतं चेकलिस्ट. चेकलिस्ट आपको पूरे बच्चों की यादी. दूसरा, व्हाट्सएप पे एक मैसेज बनाओ. व्हाट्सएप पे अपना एक ग्रुप बनाओ जो ट्रिप को जाने वाले, और सबको एक मैसेज में कौन से टीचर डाले, सबके मोबाइल नंबर डालो, कितने बजे निकलने वाले, वापस कितने बजे पोहोचने वाले. एस्टिमेट टाइम 9:30 तक आपण वापस पात्री में आने वाले. तर कसं असतं, पालकांना सगळे निपुण असतात. खूप लहान मुलं आहेत. मुलं सगळे 10 वर्षाच्या आतमधले. मुलांचं सांगत नाही कोणाच्या डोक्यात काय चालू आहे काय नाही. आपल्याला आपल्या साईड तसे आमचे मुलं खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत, ऐकतात सगळ्यात मेन म्हणजे. पण तरी आपल्याला काही चेकलिस्ट बनवणे आपल्याला जिम्मेदारी असते. तर बाकी झाली आता आपली मीटिंग. हॅलो, बाकी आपण निघालो आता परभणीला. भेट जागा ना, भेटता बस. बाकी एक अर्जंट फोन आला शूट करत असताना विनोद भैयाचा. एक आउटलेटला एक काम पडलं, लगेच निघावं लागले. बाकी इथपर्यंत ब्लॉग बघून काही लाईक करा, शेअर करा. असं पण मला नाही का एक्स्ट्रा ब्लॉग लागू लागला. रोजचा ब्लॉगवर रात्री करत होते. बघू. थँक्यू. राधे राधे. थँक्यू सो मच. जर तुम्ही व्हिडिओ पर्यंत पाहिला असेल गाईज, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याचा व्हिडिओ राहील ट्रिपचा, स्कूल ट्रिपचा. एन्जॉय करा गाईज. खूप सुंदर मजा येते आपली ट्रिप मध्ये. आणि आता आपण चालू परभणीला. तो ब्लॉग पडेल परवा. पण का चाललो मी तुम्हाला खेळ देतो धंदा गाईज. प्रॉफिट साठी काय गोष्टी कराव्या लागतात, काय डिसिजन घ्यावे लागतात हे मी तुम्हाला रविवारच्या ब्लॉग मध्ये दाखवेल. रविवार नाही, सोमवारच्या ब्लॉग मध्ये दाखवेल. बाय. 100 व्ह्यूज काय येईन आपल्या व्हिडिओला, पण आपण रोज टाकणार, 365 दिवस टाकणार आणि लोकांना प्रूव्ह करणार.